नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी. मी 1 तास आधी भिजत ठेवली होती. आता शिजवून घेणार आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. आता कुकरमध्ये काढून घेतली आहे. बटाटा पण टाकून घेते. 1 बटाटा व्यवस्थित साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे. पाणी टाकून घेते. आता झाकण लावून फक्त 2 शिट्या काढून घेणार आहे. कुकर लावून घेतला आहे. फक्त 2 शिट्या घ्यायच्या आहेत. इकडे आपलं चवळी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. इकडे खोबरं भाजून घेतलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता हे सर्व बारीक करून घेते. आपलं गॅस पण बंद करून घेतला आहे. हे बघा, इकडे मसाला बारीक करून घेतला आहे. कुकर खोलून घेते, बघून घेऊ आपण शिजली का. ही बघा व्यवस्थित शिजली आहे. आता कढई ठेवून घेते. कढई ठेवून घेतली. कढई व्यवस्थित गरम करून घेऊ. कढई पण व्यवस्थित गरम झाली आहे. तेल टाकून घेते. तेल गरम करून घेऊ. तेल पण व्यवस्थित गरम झालं आहे. मोहरी टाकून घेते. जिरे, लाल मिरची पावडर, मसाला, मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. पूर्णपणे तेल सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळायचा आहे. मसाले टाकून घेते मी आता. गरम मसाला, हळद, सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. मसाला व्यवस्थित तळला गेला आहे. आता शिजवून घेतलेली चवळी पण टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. सर्व मिक्स करून घेते भाजी एकदा. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. थोडीशी वरतून कोथिंबीर. 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी. गॅस बंद करून देते. बघू शकतात आपली भाजी व्यवस्थित झाली आहे आणि व्यवस्थित शिजली पण आहे. ही बघा आपली भाजी बनवून तयार आहे. बघू शकतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या रेसिपी बिना कांद्या लसूणच्या असतात, म्हणून अगदी साधी सोपी पद्धतीने बनवली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा, तरी खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.